बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरची होळी मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेली आहे। यावेळी जिहारचं दहन करण्यात आलेलं आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। गंगाधर काळकुटे यांच्याशी आता पोलिसांनी चर्चा सुद्धा याबाबत केलेली आहे असं समजते। ही दृश्य आपण बघतोय आंदोलनाची। 1994च्या जीआरची होळी करण्यात आलेली आहे। काळकुटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीआरचं हे दहन केलं। बीड पोलिसांनी या ठिकाणी आता बंदोबस्त सुद्धा लावलाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? त्यानंतर त्यांनी आता आज ओबीसी आरक्षणाचा जो जीआर आहे 1994चा त्याचं दहन केलंय। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। गंगाधर काळकुटे यांच्यासह सहकाऱ्यांनी हे आंदोलन केलंय आणि आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा जो जीआर आहे, ज्या आरक्षणाच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळालं त्या जीआरची आम्ही होळी करतोय आणि आमचा जो लढा आहे तो दोन्ही पातळ्यांवर सुरू करणार असल्याचं सांगितलं। तसेच मेळाव्याला आम्ही थेट विरोध करणार नाही, मात्र लोकशाही मार्गानेच हा विरोध असणार असल्याचं देखील गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केले। आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बीड पोलीस दल देखील अलर्ट मोडवर होतं। त्यांनी देखील या ठिकाणी काळकुटे यांच्याशी चर्चा केली आहे, परंतु माझा जो लढा आहे तो लोकशाही मार्गाने आहे, मी कुठल्याही प्रकारचा असंवैधानिक विरोध करणार नाही असं गंगाधर काळकुटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। परंतु बीडमध्ये होणारा मेळावा आणि मराठा आंदोलकांकडून होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील आता अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।